शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोमंडल कंपनीच्या बेनिफिट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच त्याचे प्रमाण, किंमत, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, बाजारात दरवर्षी नवनवीन कीटकनाशके व बुरशीनाशकेही उपलब्ध होत असतात. तर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना अजून प्रोडक्टबद्दल माहितीही मिळत नाही. तर आपल्या चॅनलचा उद्देश लक्षात घेता अनेक सारे शेतकरी बांधव हे नवनवीन प्रोडक्टची माहितीही घेत आहेत. तर आज आपण एका नवीन बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. तर ते म्हणजे कोरोमंडल या कंपनीचे बेनिफिट. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला बेनिफिट या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, कोरोमंडल या कंपनीच्या बेनिफिट या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर यामध्ये प्रोपिनेप 70% व सायमोक्झेनिल हे 6% हे आपल्याला WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर प्रोपिनेप तर हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या शोषण, कार्बोहायड्रेट व प्रथिने संश्लेषणात तसेच चयापचय क्रियेमध्ये अडथळा आणून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. तसेच यामध्ये आपल्याला मल्टीसाइट ॲक्शन ही पाहावयास मिळते. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, सायमोक्झेनिल तर हे आंतरप्रवाही म्हणजे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे, जे पिकात राहून बुरशींना नियंत्रण देत असते. तर हे बुरशीतील पेशी विभाजन व बीजाणू उगवण क्षमता रोखून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. तर शेतकरी मित्रांनो, बेनिफिटची फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये काय फायदे हे पाहावयास मिळत असतात. तर बेनिफिटची फवारणी केल्यावरती आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच फवारणी केल्यावरती हे पिकात शोषले जाते व आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच फवारणी केल्यावरती हे पानांद्वारे पिकामध्ये जलद गतीने शोषले जाते व पिकामध्ये राहून हे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. तसेच बेनिफिटचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर द्राक्ष, बटाटा, डाळिंब, टोमॅटो अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण बेनिफिट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असतं. तर आपल्या पिकातील डावणी मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज, लेट ब्लाइट म्हणजे उशिरा येणारा करपा, अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा, पानांवरील ठिपके, फळकूज अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, बेनिफिट या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो. तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर काही एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 1 किलोपर्यंत याचा वापर आपण 200 लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कॉन्टॅक्ट व सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोमंडल या कंपनीच्या बेनिफिट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.